कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या व्हिडिओत आमदार क्षीरसागर हे कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मागत असल्याचा गंभीर आरोप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी इंगवले यांनी केली आहे। कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे बोला काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब, राहायला इकडेच आहे ना। मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे एक मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही एक, आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी। एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% झाले। अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत साहेब। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायला तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा, आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब। आम्हाला साधलं खरं म्हणतं, राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगता जे ठरलंय नाही साहेब। मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर, तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग। ओके साहेब, सॉरी हा साहेब। ठीक आहे, नाही माझे बघा, राग मानू नका साहेब, रागाचा विषय नाही साहेब। जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा नाही साहेब। माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब। तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या, व्यवहार आहे असं। मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात। कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढोळाढोळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब। असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते। अहो साहेब तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब। तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच आहे, मी साधा माणूस आहे। असा विषय नाही साहेब, आमदार साधा। आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे। माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे आत गेले आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही। तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा। नको साहेब, मला खरंच व्यवहार तुम्ही, मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत। ठीक आहे, मी तशी व्यवस्था लावा, त्याला बोलवून देतो मी। ओके, तशी व्यवस्था लावा। ओके काय नाही लागलं, तुम्ही नंतर बघा खबर आहे डायरेक्ट चालेल। खरं बघा, माझी पण काय। अरे साहेब पण अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर, अरे साहेब परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार। तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला। देऊ नका, 1% त्यांना द्यायचं होता। आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नको साहेब, सॉरी। ठीक आहे, काय हरकत करायचं असतं। कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले जात आहेत। शेखर, पुन्हा एकदा क्षीरसागर टीकेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत। यावेळी इंगवलेंनी व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे। मुद्दा सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। कोल्हापूरच्या राजकारणात या व्हिडिओ बॉम्बमुळे खळबळ माजली आहे, नेमकं काय घडतंय? ऋषी बरोबर आहे, हा व्हिडिओ बॉम्ब जो यांनी टाकलेला आहे,
2 दिवसापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा खरं दिला होता. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते ठाकरे गटाचे, आणि त्यांनीच हा व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे. आणि यामध्ये आपण पाहत असाल राजेश क्षीरसागर जे आमदार आहेत त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे, गंभीर आरोप केलेले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ मी पोस्ट करतोय आणि व्हायरल करतोय असं स्वतः रविकिरण इंगवलेंनी सांगितलं होतं. शिवाय त्यांचा अजून एक व्हिडिओ आहे तो माझ्याकडे आहे असं देखील त्यांनी सांगत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केलेली आहे. आता या सगळ्या अनुषंगाने हे नेमकं कशा संदर्भातला व्यवहार त्या ठिकाणी सुरू होता, नेमकं काय त्या ठिकाणी बोललं जात होतं हे देखील आता समोर येऊन राजेश क्षीरसागर यांनीच व्यक्त होण्याची आता गरज आहे असं सगळ्यांचं मत आहे. काही वेळापूर्वी सतेज पाटील यांची देखील पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सतेज पाटलांना देखील हे विचारण्यात आल्यानंतर सतेज पाटलांनी देखील आताचा यायचा जमाना आहे आणि यावेळी या व्हिडिओची पडताळणी जी आहे ती तपासणी करणं गरजेचं आहे. शिवाय या व्हिडिओ संदर्भात राजेश क्षीरसागरच जास्त सांगू शकतात आणि त्यांनाच या संदर्भात समोर येऊन बोलण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अर्थातच हे सगळं चेंडू जो आहे तो आता पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर यांच्याकडे जाणार आहे आणि राजेश क्षीरसागर या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया नेमकी काय देणार आहेत, हे नेमका व्हिडिओ कधीचा आहे. आपण जर तारीख त्यामध्ये बघितली तर 2025चा हा व्हिडिओ दिसतोय आणि अर्थातच एक कंत्राटदार त्या ठिकाणी आहे असं रविकिरण इंगवलेंनी सांगितलंय, ज्याच्याकडून टक्केवारी घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं निश्चितच या सगळ्या अनुषंगानं जेव्हा स्वतःहून आता राजेश क्षीरसागर समोर येतील आणि या संदर्भातलं जे काही या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे त्यावर त्यांचा काय खुलासा असणार आहे, नेमकं तथ्य काय आहे हे देखील आता समोर येणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात देखील प्रतिक्रिया आता देण्याची शक्यता आहे. नक्कीच कोल्हापूरच्या राजकारणातला व्हिडिओ बॉम्ब आहे. एकीकडे खरं तर गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना सत्ताधारी गोटासाठी लागलेला हा जबरदस्त धक्का म्हणावा लागेल एवढं मात्र नक्की. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल. दरम्यान या सगळ्या व्हिडिओ बॉम्ब नंतर सतेज पाटील काँग्रेसचे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया. नाही आता आढावा घेतला. नाही आता BLA 2चं काम आता आमचं 29 तारखेपासून चालू होणार मुळात. कारण की नाही मॅपिंग करत आता आधीचे ऑलरेडी केलेत ना. आधी आता BLO बरोबर बसून आता करायला लागलेत ना आमचे लोक जिथं जिथं BLO 2 नेमलेले आहेत ते तिथल्या BLO बरोबर बसतायत. माझ्याकडे त्याचे फोटोज आहेत. ते बसून घेऊन ज्यांची त्यांना सापडत नाहीत त्यांना घरी जाऊन भेटून त्यांना ते करतायत. परंतु हे कन्फर्म गव्हर्नमेंटनं व्यवस्थित करायला पाहिजे. त्याला BLO अजून एक द्यायला पाहिजे असं आमचं. जर चांगलं झालं तर कौतुकास्पद पात्र तुम्ही असाल, नसेल तर जबाबदार तुम्ही असाल. ते आता 8 दिवसानं जाऊ आम्ही. पहिले सुरू होऊन दे. सुरू झाल्यावर अनुभव काय येतात बघू आणि मग जाऊ. चला धन्यवाद. त्यांनी किती जणांनी क्षीरसागर कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मागत असल्याचा थेट आरोप होतोय. क्षीरसागरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी इंगवले यांनी केली आहे. खरं तर कोल्हापूरच्या राजकारणात एकाच वेळी 2-3 गोष्टी घडत आहेत. इंगवले यांनी 2 दिवसापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आज त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले क्षीरसागर यांच्या विरोधात व्हिडिओ बॉम्ब टाकून उबाटा शिवसेनेसाठी आणि अर्थातच कोल्हापूरच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी दिलेली आहे. क्षीरसागर हे कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मागत असल्याचा आरोप या व्हिडिओमधून होतोय. अर्थात या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर केवळ एकच व्हिडिओ नाही तर आपल्याकडे आणखीन एक व्हिडिओ असल्याचा खळबळजनक खुलासा हा इंगवले यांनी केला आहे. रविकिरण इंगवले यांनी आज माध्यमांशी बोलताना या सगळ्या संदर्भात राजेश क्षीरसागर यांनीच आता या व्हिडिओ मागचं स्पष्टीकरण द्यावं. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर हे आता उद्या या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते आहे. दरम्यान पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य करताना रविकिरण इंगवले कोण आहेत, त्यांची लायकी काय अशा शब्दात थेट त्यांचा समाचार घेत या सगळ्या प्रकाराबाबत आपण जे बोलायचं आहे ते माध्यमांसमोर उद्या माध्यमांशी बोलू, उद्या पत्रकार परिषद घेऊन या व्हिडिओ बॉम्बचा खुलासा करणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडालेली आहे. राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ आता रविकिरण इंगवले यांनी व्हायरल केला आहे. दरम्यान या सगळ्या बाबत जो माध्यमांमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ आहे हा एडिट केलेला असल्याचा दावाही
आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून करण्यात येतोय। दरम्यान राजेश क्षीरसागर यांची भूमिका जाणून घेतली असता हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ज्याने आरोप केलेले आहेत त्यांना आपण ओळखत नाही, त्यांची लायकी काय। आणि तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे उद्या आपण या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करू अशी भूमिका क्षीरसागर यांनी केलेली आहे।